आगामी लोकसभा चुनाव को लेकर हर पार्टियों ने कमर कस ली है। हर पार्टी की तरफ से जोरों शोरों से तैयारियां शुरू है, चाहे वो पार्टी के नेताओं की नियुक्ति की बात हो या फिर कार्यकर्ताओं को मजबूत करने के लिए हर जरूरी प्रयास करना हो। इसी कड़ी में महाराष्ट्र की शिंदे सरकार ने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडल के उपाध्यक्ष पद पर महाराष्ट्र के सतारा जिले के आमदार महेश दादा शिंदे को नियुक्त किया गया है। महेश दादा शिंदे को कैबिनेट मंत्री का दर्जा मिला है, जिसको लेकर उनके समर्थकों में भारी खुशी का माहौल है। इसी को लेकर मुंबई की कांदिवली सह्याद्री नगर के रहवासियों ने स्वागत समारोह का कार्यक्रम आयोजन किया। इस कार्यक्रम में सह्याद्री नगर के सभी रहवासी और मथाड़ी कामगार संघ के लोगों ने भी हिस्सा लिया। सुनिए इस विषय पर उन्होंने और क्या कुछ। तिकडे काही समस्या नाहीये। आज त्यांनी माझा सत्कार या ठिकाणी माझी कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली म्हणून या लोकांनी माझा सत्कार घेतला, त्याबद्दल मी प्रथमतः सह्याद्री नगर वासियांचा खूप आभारी आहे। आणि या ठिकाणच्या काही समस्या असतील ते निश्चित आम्ही निराकरण करू। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे। सामान्य माणसाच्या समस्या निराकरण करण्याची त्यांच्या ताकद आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कामं करतो। त्यामुळे इकडे काही जास्त समस्या असतील मला वाटत नाही। निश्चित या ठिकाणी सगळे बसून जे निर्णय घेतले त्याच्यावर आम्ही राहणार। आज जो काही निर्णय झाला त्याच्याबरोबर राहणार, पण यामध्ये प्रामाणिकता पाहिजे। आमचा एकच मुद्दा आहे, यामध्ये आमच्या सामान्य नागरिकाला कुठलाही धोका झाला नाही पाहिजे आणि त्याला जे कमिटमेंट होतील त्या ज्या टायमिंग होतील त्या पूर्ण मिळाल्या पाहिजे। एवढंच आमचा मुद्दा आहे, बाकी काही मुद्दा नाहीये। आम्ही सगळे एकत्र मिळून एकत्र पुढे जाणार।